तर नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि आपल्या मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे व तुम्हाला काही अशी माहिती मिळाली असेल की लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक जी-आर आलेला आहे. आता नेमकं या जी-आर मध्ये काय म्हटलेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दिलासा देणारी गोष्ट कोणती आहे? सर्व जी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती येत राहतात. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, आपण बघणार आहोत की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी याचे जे हप्ते थकलेले होते लाडक्या बहिणीचे, तर याच्या मध्ये काय मार्ग काढला आहे व कधी तुमच्या अकाउंटवर हे थकलेले हप्ते येणार आहेत. आता ज्या लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे म्हणजे 1500 रुपयानं 4,500 रुपये हे आले नाहीत, तर त्यांचे जे कारण होते. आता जी-आर बाबतचे अपडेट आपण पुढे बघणारच आहोत. आता ई-केवायसी फेल किंवा अपूर्ण झाली, आधार बँक सीडिंग नसणे, बँक खाते निष्क्रिय झालेलं असणे, पात्रतेचे कागदपत्र आहे ते व्हेरीफाय न होणे. तर याचे जे कारण आहे तर ते याला मेन कारण आहे की तुमचे पैसे आले नाही. आता जी-आर मधून काय निर्णय घेण्यात आलेला आहे. आता पात्र असूनही जे थकलेले हप्ते आहेत ते लाडक्या बहिणींना मिळाले नाही. आता ई-केवायसी पूर्ण झाली तरी एकत्रित 4,500 रुपयाचे जे हप्ते आहेत ते त्यांच्या खात्यावरती आले नाही. आता नवीन अर्ज करायची गरज आहे का? ई-केवायसी पूर्ण एकदा करायची गरज आहे का? आता ही काही ज्या गोष्टी आहेत किंवा हे प्रश्न आहेत लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत आहेत. आता ई-केवायसी ऑफलाईन पद्धतीने होणार हे जी-आर मार्फत सांगितलंय. आता ही ई-केवायसी कशा प्रकारे केली जाणार आहे इथं बघू शकतात तुम्ही. आता आधी ई-केवायसी फक्त ऑनलाईन आणि मोबाईलद्वारे होत होती. अनेक महिलांना याच्यामध्ये अडचणी येत होतात मित्रांनो. त्यावेळेस काय व्हायचं की ओ-टी-पीच येत नव्हता, काही ऑप्शन सिलेक्टच होत नव्हते, तर चुकीची माहिती भरल्या गेली आणि त्याच्यानंतर जे फॉर्म आहे हे सबमिट झाले व तुमची ई-केवायसी चुकली. आता हे कोणाकोणासोबत घडलंय हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकता. त्यावरती एक तोडगा म्हणून शासनाने जी-आर जाहीर केलेला आहे. आता ई-केवायसी ऑफलाईन पद्धतीने सुरू करणार आहे. आता ई-केवायसी कुठं करायची तर तुम्हाला 3 ठिकाणे देण्यात आलेले आहे. अंगणवाडी का सेविका तुम्हाला तिथं प्रत्यक्ष डॉक्युमेंट काय-काय घेऊन जायचे हे मी पुढे सांगणार आहे. ते डॉक्युमेंट ऑफलाईन व्हेरिफाय होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे पैसे आहेत ते चालू होणार आहेत. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय जे अधिकारी कार्यालय आहे तिथं महिला व बालविकास विभागाचे अधिकृत केंद्र आहे तिथंही केवायसी होणार आहे. आता ई केवायसी स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय राहणार आहे. आता लागणारी कागदपत्रे, आता ही कागदपत्रे तुम्हाला गोळा करून ठेवायची, जसं की आधार कार्ड, बँक पासबुक जे आधारशी लिंक आहे, मोबाईल नंबर जो आधारशी लिंक पाहिजे, लाडकी बहीण योजनेचा अर्ज क्रमांक, तुमचा जरी मोबाईल नंबर दिला रजिस्ट्रेशन वाला तो पण चालत असतो. आता ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जवळच्या अंगणवाडीमध्ये किंवा जिल्हास्तरीय जे कार्यालय आहे तिथं तुम्हाला काय डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे. बायोमेट्रिक किंवा ओ-टी-पी द्वारे ही केवायसी केली जाणार आहे. आता दोन्ही ऑप्शन देण्यात येणार आहे. भरपूर जणांचे मोबाईल नंबरच लिंक नाही आधारला, त्याच्यामुळे बायोमेट्रिक पण ऑप्शन येणार आहे. तुमची नोंद प्रणाली अपडेट केली जाईल. त्यानंतर ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमचे जे थकलेले हप्ते आहे ते काही दिवसात बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहे. ही दिलासादायक गोष्ट व हा जो जी-आर आहे तो शासनामार्फत आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती तुमच्यासाठी. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला घाबरायचं कारण नाही. सरकारला ही लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकणे अनिवार्य राहणार आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लेटेस्ट अपडेट व याच्या पुढील अपडेट ज्या पण येतील त्या सर्वप्रथम तुम्हाला बघायला भेटतील.